नमस्कार, मी विजय साळवी आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झिरोवर। मंडळी, पुण्यात वर्दळीच्या परिसरात असलेल्या स्वारगेट बस डेपोमध्ये काल पहाटे घडलेल्या घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरलाय। आपल्या घरी जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर बसची वाट पाहणाऱ्या 26 वर्षांच्या तरुणीवर एका नराधमानं बलात्कार केला। पीडित तरुणी ही मूळची फलटणची आहे। ती नोकरीसाठी पुण्यात असते। मंगळवारी पहाटे ती तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आली होती। ती फलटणच्या बसची वाट पाहत असताना दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार येऊन तिच्याशी बोलू लागला। फलटणला जाणारी बस कुठे उभी आहे, मला माहिती आहे, तू त्या बसमध्ये जाऊन बस, असं गाडे तिला म्हणाला। गाडेनं तिला ताई असं संबोधल्यानं तिचा त्याच्यावर विश्वासही बसला आणि ती स्वारगेट डेपोच्या मधोमध उभ्या असलेल्या एका बसमध्ये जाऊन बसली। बसमध्ये कुणीच नाही, मग ही बस कशी जाईल असं तिनं गाडेला विचारलं सुद्धा, पण हीच बस आहे, तू काळजी करू नको असं गाडे तिला म्हणाला। त्यानंतर मागच्या दारानं दत्तात्रय गाडे ही बसमध्ये शिरला आणि त्यानं तिच्यावर अत्याचार केला। याबद्दल कोणाला सांगितलंच तर तुला जीवे मारीन अशी धमकीही त्यानं दिली। त्यामुळे तरुणी अजूनच घाबरली। नंतर फलटणला जाताना तिनं सगळा प्रकार आपल्या घरच्या मंडळींना सांगितला आणि त्यानंतर या घटनेची पोलिसात रीतसर तक्रारही करण्यात आली। नराधम दत्तात्रय गाडेवर शिरूर पोलीस स्थानकात मंडळी चोरी आणि सोनसाखळी खेचण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत। तो सध्या फरार आहे। त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी अनेक पथकं तातडीनं तयार केली आहेत आणि ही सर्व पथकं सध्या आरोपीचा कसून शोध घेत आहेत। अतिशय दुर्दैवी घटना आहे। अतिशय दुर्दैवी घटना मी याला म्हणेल की ज्या पद्धतीने एका बसमध्ये अत्याचार करण्यात आलेला त्या मुलीवर, ही अतिशय वाईट घटना, दुर्दैवी घटना घडलेली आहे। आणि हा आरोपी आहे, हा सुद्धा मूळ आरोपीच आहे आणि त्याची चौकशी करून तो सापडलेलाच आहे। पण त्याला कठोर शिक्षा कशी होईल त्या संदर्भामध्ये सर्व सूचना मुख्यमंत्री महोदयांनी खाली दिलेल्या आहेत। कुणीही राजकीय भांडवल या घटनेचं करू नये। मला खात्री आहे की पुणे शहर पोलीस लवकरात लवकर आरोपीपर्यंत पोहोचतील आणि ही जी महिला आहे त्या महिलेचं मनोधैर्य वाढावं, पुढच्या काळामध्ये लवकर केस लागावी या दृष्टिकोनातून मी स्वतः प्रयत्न करणार आहे। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर लक्षात येतं संबंधित तरुणी ही आरोपीशी बऱ्याच वेळ बोलताना दिसतीये आणि आरोपीने सांगितलं की मी तुला बस दाखवतो, माझ्यासोबत चल, आणि यामुळे ती तरुणी त्या आरोपी सोबत गेलेली आहे। मला महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व लहान भगिनींना या निमित्तानं आव्हान करायचं आहे, कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका। मी जे सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहेत तिथले, त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे। सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे। याच्यावरती पूर्वी 392 सारखे शिरूर शिक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे, निष्पन्न झालेला आहे। ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या 8 टीम काम करत आहेत। क्राईमच्या टीम आहेत, झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जात आहे। डॉग स्क्वॉड पण रात्री नेलेला होता, तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे या संदर्भात। मंडळी, झिरो अवरच्या या कार्यक्रमात आपण पुण्यात चर्चा करणार आहोत। आपण जाणून घेणार आहोत सर्वसामान्यांच्या भावना, महिला सुरक्षेबद्दल त्यांना काय वाटतं, कुठल्या उपाययोजना या तातडीनं करायला हव्यात, हे सगळं आपण त्यांना विचारणार आहोत। आणि त्यासाठी आपण थेट जाऊया पुण्यातल्या त्याच स्वारगेट बस डेपोमध्ये। ओव्हर टू यू शिवानी। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकावर हा सगळा प्रकार घडला। ज्या बसमध्ये हा प्रकार घडला त्याच बस समोर पुण्यातल्या सगळ्या पुणेकरांना, लोकप्रतिनिधींना आणि पुण्यातल्या महिलांना घेऊन आपण एबीपी माझातर्फे चर्चा घडवणार आहोत। ही विकृती येते कुठून, सोशल मीडियामुळे हे सगळे प्रकार घडतायत का, आणि ही जर विकृती येत असेल तर याला थांबवण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहे आणि महिला सुरक्षेसाठी सरकारनं नेमकं कोणती पावलं उचलली पाहिजे, या सगळ्यावर या सगळ्या पुणेकरांशी आपण चर्चा करणार आहोत। लोकप्रतिनिधी आहेत, महिला आहेत आणि काही पुणेकर देखील आहेत। आपण पहिले महिलांकडे जाऊ। अशी घटना घडते जी स्वारगेट सारख्या मध्यवर्ती भागात घडते आणि या घटनेचे पडसाद सगळ्या महाराष्ट्रभर दिसतात आणि अशा घटना सातत्यानं घडताना दिसतात। एक महिला म्हणून नेमकं काय वाटतं? नाही, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे सोशल मीडियाचा मुद्दा तुम्ही घेतला, पण सोशल मीडियाचा कितीही मुद्दा असेल तरी स्वारगेट आगारामध्ये इथली सिक्युरिटीचं काय,
पहाटेच्या वेळेला इथे एकदा आवारामध्ये आल्यानंतर आगाराची ही पहिल्यांदा सिक्युरिटी ही अत्यंत महत्वाची आहे. आणि असं काही नव्हतं की ती महिला इथे एकटी होती, इथे भरपूर गर्दी होती. आता आपण इथे बॅकग्राऊंडला ऐकतो की अनाऊन्समेंट होतीये. ही अनाऊन्समेंट सकाळी पण झाली पाहिजे होती. तिला का अशी गरज लागली की शेजाऱ्यांनी सांगावं की ही नाही तिकडे बस आहे? तर हे कुठेतरी, आणि आम्ही म्हणजे नागरिकांनी पण हे भान ठेवलं पाहिजे की अनाऊन्समेंट होतात किंवा ऑथराईज तिथे कंडक्टर असतील तर त्यांनाच विचारलं गेलं पाहिजे. कुठेतरी चुकीची माहिती दिल्या गेली आणि चुकीच्या ठिकाणी त्या महिलेला नेलं गेलं. तर याच्यासाठी कुठेतरी जनजागृती पण आवश्यक आहे. पण कुठेतरी पोलीस, कारण समोरच पोलीस स्टेशन आहे आणि तिचं समोर पोलीस स्टेशन आहेत, सुरक्षा कक्ष पण आहेत आणि सुरक्षा कक्षाच्या बिलकुल समोर ही बस आपल्याला दिसतेय. कुठेतरी इथे सुरक्षा कमी असल्याचं दिसतंय. निश्चितपणाने स्वारगेट जे पोलीस स्टेशन आहे त्या अगदी स्वारगेट बस स्थानकाच्या समोर आहे आणि पोलीस प्रशासन करते काय, गृह मंत्रालय करते काय. जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झालेले त्यावेळेला प्रत्येक वेळेला गुन्हेगारी वाढलेली आहे, महिलांवरती अत्याचार वाढलेले आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा राजीनामा द्यावा आणि फक्त 1500 रुपये देऊन बहीण लाडकी होत नाही, गुलाबी जॅकेट घालून भाऊ लाडका होत नसतो. महिलांना सुरक्षा हवी असते. ती महाराष्ट्र सरकार, हे तिघाडी सरकार, हे ट्रिपल इंजिन सरकार अतिशय अपयशी ठरलेले महिलांना सुरक्षा द्यायला. त्या गृहमंत्रालयांनी राजीनामा द्यावा. गृहमंत्रालयांनी किंवा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं म्हणताय. माझ्यासोबत तरुणी आहेत. हे वय असं असतं की आपण कोणाला तरी सांगितलं तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. मुलींनी अनेक जणांवर विश्वास ठेवू नये असं शिकवलं पण जातं. पण त्याच घटनेत ना अशी या सगळ्या घटना घडताना दिसतात. ॲज अ मुलगी म्हणून तुला काय वाटतं? तू कधी रात्रीचा प्रवास करते तेव्हा तुला सेफ वाटतं का? मी सक्षम आहे फिरायला, कारण मला माझ्या हिमतीवर मला भरपूर विश्वास आहे. कुणी काय छेड काढली तर मी त्या गोष्टीला हे करू शकते. पण 4-5 जण जर आली, जर 4-5 जण जर आली तर एकटी मुलगी काहीच करू शकत नाही असं पण म्हणतात. पण मी एकटी करू शकते. पण एकटी मुलगी काय काय करू शकते हे सगळ्यांना दाखवून देऊ शकतो आम्ही. पण आता जर त्या मुलीला काय त्यांनी केलं काय नाही, आता हे म्हणजे काय म्हणतात त्याला. आपल्यासोबत लोकप्रतिनिधी देखील आहेत. आपल्याच शहरात पुण्याची ओळख वेगळी आहे आणि पुण्याची ओळख पुसत चालली आहे. क्राईम सिटी म्हणून पुण्याचं नाव चाललंय. काय करताना दिसतंय सरकार? काय करताना दिसतंय? चूक नेमकी कोणाची आहे पुण्यातली क्राईम डायरी वाढण्यात? आज महाशिवरात्र आहे. त्याच महाशिवरात्रच्या पहाटेला अशी घटना घडली, पण सरकार जागच झालं नाही. सरकारने पूर्ण या महाराष्ट्र राज्याच्या सरकारनेच भांग पिली की त्यांना हे कळता कळता इतका उशीर झाला की आमच्या शिवसेनेनं या ठिकाणी महिला आघाडी असेल, वसंतदात्या मोरे असतील, यांनी या ठिकाणी धडक देऊन तेव्हा या ठिकाणी सरकारला जाग आली. पण पुणे म्हणू नका, इतर शहरं म्हणू नका, महाराष्ट्र राज्य म्हणू नका, कायदा आणि सुव्यवस्थेचे पूर्णपणे 12 वाजलेत. मग परिवहन खाते त्या जबाबदार कसं आहे तर अधिकारी असतील, या खात्याचे मंत्री असतील, यांना फक्त परदेश दौरे करायचे. परदेश दौऱ्यातनं काय शिकायला मिळालं तर त्यांनी एवढंच शिकले की त्या ठिकाणं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम या राज्यामध्ये कसं केलं जावं, एवढं त्यांनी त्याकडनं शिकून आलेत. पण अधिकाऱ्यांची जबाबदारी काय आहे, त्या खात्याच्या मंत्र्यांची जबाबदारी काय आहे, इथं सुस्थितीमध्ये आपली एसटी महामंडळ आहे की नाही, या एसटीमध्ये काम करणारे ड्रायव्हर कंडक्टर असतील त्यांना सर्व सुविधा मिळतात की नाही. पुण्यामध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्यातनं या ठिकाणी सर्व एसटी बसेस येतात, त्या ड्रायव्हर आणि कंडक्टरना झोपायची सोय या ठिकाणी पाठीमागे येऊन बघा. आता आपण तुमचा कार्यक्रम संपल्यानंतर जाऊ की झोपायला जागा धड नाही, जमिनीवर झोपायला लागतं. आपत्कालीन काय घटना घडली तर ड्रायव्हर कंडक्टरना जेवायची व्यवस्था नसते. कायम शिवसेनेने त्यांची सोय या ठिकाणी केलेली आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी आपण जेव्हा बोलतो तेव्हा सीसीटीव्ही बसवले जातात, एआय टेक्नॉलॉजी बसवली जाते जेणेकरून सगळेजण सुरक्षित राहतात. पुण्यातल्या या स्वारगेट बस स्थानकावर देखील आपण बघितलं तर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेज बसवले आहे. एआयने या ठिकाणी नजर ठेवण्यात येणार आहे असं काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होतं. मात्र एआय सीसीटीव्ही कॅमेरे हे कितपत योग्य आहे? खरं तर माणसांच्या मनातली जी घाण आहे, माणसाच्या मनातली जी वृत्ती आहे, ती वृत्ती कुठेतरी कमी झाली पाहिजे, ती घाण वृत्ती नष्ट व्हावी असं सगळं आता सध्या तरी बोललं जात आहे. ह्या सगळ्या घटना सातत्यानं होताना दिसत आहे. विकृती वाढत चालली आहे माणसांची. कशामुळे नेमकं वाढत चालली आहे असं महिला म्हणून काय वाटतं? सगळ्यात प्रथम तर बघा, सकाळी 5:30 वाजता ही घटना घडलेली आहे
आणि 5:30 वाजता माझा हा रोजचा रस्ता आहे. 5:30 वाजता इथे एवढी गर्दी असते, हजारो महिला सकाळपासून संध्याकाळपर्यंत इकडे येत असतात. मग लागोपाठ एकामागे एक 4 बसेस इथे लागलेल्या आहेत. एवढी सगळी जर चुकीची घटना या ठिकाणी घडते, आजूबाजूला कुणालाच काही कळलेलं नाही. अहो, त्या बसमध्ये तुम्ही जर आता बघितलं ते बसमध्ये, तर त्यात निरोधचे पॅकेट, वापरलेले निरोध, चादर, पेटीकोट, ते काय लॉजिंग आहे का? बस म्हणजे काय लॉज आहे का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बस म्हणजे काय झोपायचं तिथं लॉज आहे का? ह्या काही गोष्टी संगनमताने होतात का? ते सुद्धा कुठेतरी बघितलं पाहिजे हो. आणि सुरक्षेचा प्रश्न, सुरक्षा आहे कुठं? जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत महिला या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी महिला येतात, मग ती महिला या ठिकाणी सुरक्षित आहे का, हे सुद्धा बघणं अतिशय गरजेचं आहे ना. ही जबाबदारी पोलिसांची जेवढी आहे तेवढीच आगार व्यवस्थापकाची देखील आहे. आपल्यासोबत कळता येत, आगार व्यवस्थापक, पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडते हे सगळं करताना? हो, कमी पडते. कारण की अशा घटना पुणे शहरात खूप सरासरीने होत आहे. त्याच्या सरकारने याच्याकडे जातीने लक्ष द्यायला पाहिजे. पुणे शहरात अशा घटना वारंवार होता कामा नये. आपल्यासोबत अजून काही महिला आहेत. महिला सुरक्षा यावर कायम बोललं जातं, मात्र ठोस उपाययोजना काही केलं वाटत नाही. आता सरकारनं महिलेला सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावं अशी अपेक्षा? आज जो प्रकार घडला त्याच्यामध्ये इथले सगळ्या जे कामगार आहेत, अधिकारी आहेत किंवा ड्रायव्हर, कंडक्टर, त्यांची पहिल्यांदा चौकशी व्हायला पाहिजे. कारण हे कपडे जे दाखवले टीव्हीमध्ये किंवा बाकीचं काही दाखवत होते, ज्या गोष्टी दाखवल्या ते काही एका दिवसात आले नव्हते तिथे. हे प्रकार नेहमी इथं घडत असतील तर त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाई करा. सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. तुम्ही जे म्हणताय ते कपडे दाखवले, जे काही कॉन्डम्स दाखवले आपण, ते सगळे पार्क केलेल्या बसमध्ये आहे. ज्या बसमध्ये बलात्कार झाला, ज्या बसमध्ये ही घटना घडली, ती चालू बस होती. ती बस लॉक नव्हती म्हणून ही घटना घडली. आपल्यासोबत अजून काही महिला आहेत. ताई, बसमध्ये अशा घटना घडतायत. बस तर सगळ्यात सुरक्षित मानली जाते प्रवासासाठी. तुम्ही प्रवास करताना असं काही अनुभव आलाय का? किंवा अनेकदा असे सगळ्या जणी महिला प्रवास करतात तेव्हा अनेकदा बॅड टचेस होतात, काही माणसं तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात, असं काही घडलंय तुमच्या? असं माझ्या बाबतीत तर घडलेलं नाहीये, पण अशी माझा असा विचार आहे की त्या महिलेने स्वतःच सक्षम झालं पाहिजे. कारण बॅड टच हे बसमध्ये हे होतच असतात. कधी कधी गर्दीची वेळ असते, त्यामुळे हा प्रकार साहजिक आहे. पण आणि तितकी माणसाची वृत्तीही बदलली पाहिजे आणि ती सुधारली पाहिजे. प्रत्येक स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन माणसाचा बदलला पाहिजे. आणि आज स्वारगेटमध्ये स्वारगेटच्या या बस स्थानकाच्या या मेन आगारामध्ये जी झालेली घटना आहे, ती घटना अतिशय निंदनीय, लज्जास्पद अशी घटना आहे. आणि ती घटना घडत असताना 5:30 वाजता अतिशय वर्दळीचा हा ठिकाण असताना इथे पोलिसांची गस्त का नव्हती? आज आम्ही शिवसेनेचे महिला पदाधिकारी, पुरुष पदाधिकारी मिळून इथे आंदोलन केलं. आंदोलन आम्ही करणार हे समजताच आज इथे एवढा मोठा फौजफाटा दुपारी तयार झाला. तोच तुम्ही सकाळी सगळ्यांचं संरक्षण करू का नाही शकलात? हे आमचा महत्वाचा प्रश्न आहे. इथे दिवसभर अनेक नेत्यांनी, अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यातच वसंत मोरे जे आहे, जे कायम खळखटाक आंदोलनासाठी फेमस आहेत महाराष्ट्रभर, ते देखील आले होते. तुम्हीच आम्हाला ती मागची बस दाखवली. ती बस अख्ख्या महाराष्ट्रभर गाजली, वाईट अर्थानं गाजली. कारण असे जर प्रकार पार्किंगमध्ये होत असेल, आगारातल्या पार्किंगमध्ये असेल, हा परिसर, हा सगळा एरिया मुलींसाठी किती सुरक्षित नाहीये याचं हे उत्तम उदाहरण आहे. ती सगळी परिस्थिती बघून आज महाराष्ट्रात अशा घटना घडत असेल तर काय वाटतं नेमकं या सगळ्यावर? महत्त्वाचा विषय, त्या बसवरती जे नाव आहे ना शिवशाही, आणि सरकार सुद्धा शिवशाहीचे. म्हणजे आज एक प्रकारे देशामध्ये, राज्यामध्ये खरंच शिवशाही आहे का नाही ते कळत नाहीये. आणि जी बस मी तुमच्या समोर आज आणली, सुरक्षा केबिनच्या समोरूनच हा संपूर्ण आवाज आपण पाहिला तर हा पूर्णपणे लॉक अँड की आहे. 2 दरवाजे सोडले, याला 3रा दरवाजा नाहीये. बाजूनी संपूर्णपणे पॅक आहे. आणि जिथनं त्या बसकडे लोक जातात ती संपूर्णपणे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या समोरनं जातात. मग या ठिकाणचे मागाशी सरकारचं अभिनंदन कसं करावं ते कळत नाही. 23 कर्मचाऱ्यांना इथले पण बघितलं तर सरकारचे अनेक बॅनर्स या सगळ्या परिसरात लागू शकता. तुम्ही मागं बॅनर बघू शकता की आमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही अर्धी सवलत, पूर्ण सवलत दिली आहे. महिलांना सवलत नकोय, सुरक्षा पाहिजे. आमच्या भगिनी सक्षम आहेत, त्यांना तुम्ही सवलती देऊ नका, त्यांना सुरक्षा द्या. आणि ती इथं कमी पडतीये. आज पुण्यासारख्या शहरामध्ये एवढा पुण्याच्या मध्यवर्ती भागात, स्वारगेट हे पुण्याचं मध्यवर्ती भाग आहे, नाक आहे पुण्याचं. आणि आज त्या नाकामध्येच खऱ्या अर्थानं पुण्याच्या तोंडाला काळं फासण्याचं काम बाहेरच्या. तो जो मुलगा होता तो गेल्या 5 दिवसापासून इथलं जे टॉयलेट आहे या टॉयलेटपाशी झोपत होता.
मग ह्या मुलाची चौकशी का नाही केली सुरक्षा कर्मचाऱ्यांनी? की जर त्या मुलाची 5 दिवसापासून इथं झोपणाऱ्या मुलाची सुरक्षा कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असती की बाबा तू कोण आहेस, तू कुठनं आलाय, तर कालचा जो प्रकार घडला सकाळचा तो घडला नसता. म्हणजे सुरक्षा कर्मचारी समोरच्या बाजूला तुम्ही पाहिलं तर अगदी गेटच्या समोर ACP ऑफिस आहे, पोलीस स्टेशन आहे, पोलीस कर्मचारी वसाहत आहे. एवढं सगळं इथं समोर असताना सुद्धा या लोकांवरती कुणाचं इथं गर्दुल्य मोठ्या प्रमाणात फिरतात. तुम्ही त्या बसची अवस्था तुम्ही स्वतः दाखवली आहे मागाशी. गर्दुल्ल्याचं आपण बघतो, पण तरुणांना नोकरी मिळत नाहीये आणि अनेक तरुण बेरोजगार असल्यामुळे अशी काही विकृती पसरतीये, त्याच सोशल मीडियाच्या आहारी गेल्या आहे. तरुणांची ही विकृती कशामुळे नेमकी पसरत असेल असं वाटतं? मुळात तरुणांना एक तर शालेय शिक्षण घेताना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो येतो तो कास्ट वाईजचे ऍडमिशन जे काय असतात, जो गरीब असतो त्याला ऍडमिशन मिळत नाही. मुळात लोक हे म्हणतात सरकार की आम्ही काम धंदा देतो, पण आता कित्येक हजार काम धंदे त्यांनी दिलेत, हा महत्वाचा विषय आहे. आपण या मुद्द्यावर पुन्हा बोलूच, पण सुरक्षितता, मुलींची सुरक्षा ही सगळ्यात महत्वाची आहे आणि स्वारगेट सारख्या परिसरात अशी जर घटना घडत असेल तर हे महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे किंवा महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर पुण्यातल्या स्वारगेट बस डेपोमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर शिवानी पांढरे माझी सहकारी जाणून घेत होती पुण्यातल्या सर्वसामान्यांच्या आणि काही राजकीय नेत्यांच्याही भावना. कारण या घटनेत एका तरुणीवर झाला बलात्कार भल्या पहाटे आणि पुण्यात अशी घटना घडणं हे खरोखरच एक महाराष्ट्राला धक्कादायक आहे. ही घटना नेमकी काय घडली पाहूयात ग्राफिक्समधून. पुणे हादरलं, स्वारगेट स्थानकात बलात्कार झाला. 26 वर्षांची एक तरुणी पुण्याहून तिच्या घराला फलटणच्या दिशेने निघाली होती आणि त्यासाठी ती स्वारगेट बस स्थानकात बसची वाट पाहत उभी होती. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात आल्यानंतर ती एके ठिकाणी थांबली होती. नराधमानं म्हणजे दत्तात्रय गाडनं तिला तिची बस ही दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं. माझी बस याच ठिकाणी थांबते, तिकडे जाणार नाही असंही त्या मुलीनं नराधमाला सांगितलं. पण एकट्या मुलीचा फायदा घेऊन नराधमानं तिला शब्दांच्या जाळ्यात अडकवलं. अंधाराच्या ठिकाणी उभ्या असलेल्या शिवशाही बसकडे त्यानं तिला नेलं. शिवशाही या बस जवळ मुलगी गेल्यानंतर तिने ही बस बंद आहे असं सांगितलं त्याला. तू टॉर्च लावून आतमध्ये जा, हीच बस काही वेळात फलटणला निघेल असं नराधमानं तिला सांगितलं. ती मुलगी बसमध्ये शिरल्यानंतर तो नराधमही बसमध्ये शिरला. नराधमानं तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि जीवाच्या भीतीनं तरुणीनं आरडाओरडा केला नाही. नराधमानं तिच्यावर जबरदस्ती केली आणि तो तिथून पसार झाला. घडलेला सारा प्रकार तरुणीनं पोलिसांना सांगितला. पोलिसांची विविध पथकं आता आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध घेत आहेत. आणि या घटनेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया. आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावे अशी अपेक्षा आहे. आणि मंडळी, पुणे असो वा मुंबई, कोपर्डी असो वा कोल्हापूर, हिंगणघाट असो किंवा नवी दिल्ली, देशात असं एकही शहर नाहीये की तिथे महिलांवर अत्याचार झालेले नाहीयेत किंवा होत नाहीत. या घटनांमुळे होणारा संताप, मनात निर्माण होणारी चीड आणि वाटणारी घृणा अगदी नैसर्गिक आहे. पण महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार हा प्रश्न तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनात येणंही अगदी स्वाभाविक आहे. आणि त्याचं सर्वात महत्वाचं उत्तर म्हणजे जोपर्यंत या नराधमांच्या मनात कायद्याची भीती बसत नाही तोपर्यंत महिला पूर्णपणे सुरक्षित होणं कठीण आहे. आजच्या घडीला भारतातील सर्व कोर्टांमधल्या प्रलंबित खटल्यांची एकूण संख्या 5 कोटी आहे. अनेक केसेस 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्षांपासून प्रलंबित आहेत. नवी दिल्लीतल्या निर्भया प्रकरणातल्या नराधमांना फाशी द्यायलाही आपल्या यंत्रणेला 7 वर्ष आणि 3 महिने लागले.
संपूर्ण देशाचं लक्ष त्या केसकडे होतं म्हणून 7 वर्षांनी तरी फाशी मिळाली असं दुर्दैवानं म्हणावं लागतं. आणि म्हणूनच महिलांवरील गुन्ह्याबाबत 0 टॉलरन्स तर हवा, पण त्यासोबतच प्रत्येक गुन्हेगाराला विशिष्ट कालावधीत कठोरातील कठोर शिक्षा व्हायलाच हवी. महिलेवर अत्याचार केला तर आपल्या आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागेल किंवा आपल्याला 1-1.5 महिन्यात फासावर लटकवलं जाईल ही भीती जोपर्यंत प्रत्येकाच्या मनात निर्माण होत नाही तोपर्यंत कितीही मोर्चे काढले, आंदोलनं केली तरी परिस्थितीत सुधारणा होणार नाही. कारण केवळ कायदे कडक करून फास्ट ट्रॅक कोर्टाची आश्वासनं देऊन परिस्थितीत फरक पडत नाही हे अनेकदा सिद्ध झालंय. कायद्याची वेगवान अंमलबजावणी आणि त्यामुळे नराधमांच्या मनात निर्माण होणारी भीती याला आपल्या यंत्रणेनं प्राधान्य देण्याची गरज आहे. यासाठी केंद्र सरकार, सर्व राज्य सरकार आणि न्यायालयांना एकत्र बसून क्रांतिकारी सुधारणा या कराव्याच लागणार आहेत. त्यासाठी अपार कष्ट करावे लागतील, तसंच आर्थिक तरतूदही करावी लागेल आणि अतिशय कठोरपणे त्याची अंमलबजावणी करावी लागेल. तरच आपल्या आया, बहिणी आणि मुली या सुरक्षित राहू शकतील. मंडळी, झिरोवर मध्ये याच मुद्द्यावर आता वेळ झाली एका ब्रेक